टीईटी 2025 ची तयारी करणारे शिक्षक आणि भावी शिक्षक यांचं या लाईव्ह क्लासमध्ये मी रामशेठ सर स्वागत करतो. आपल्या सोबत आहेत सचिन सर. गणिताच्या कन्सेप्ट अतिशय सोप्या करून या सेशन मध्ये सांगण्याचा प्रयत्न ते करत आहेत. याचप्रमाणे फ्री लाईव्ह क्लास प्रमाणेच आपण टीईटी टेस्ट सिरीजच्या ग्रुपला 499 पे करून आपला प्रवेश निश्चित करू शकता. बॅच 5 मध्ये प्रवेश सुरू आहेत आणि त्यांना दररोजच्या टेस्ट मिळत आहेत, नोट्स पाठवले जात आहेत, त्याच सोबत रेकॉर्डिंग देखील पाठवल्या जात आहेत. परिपूर्णपणे नोट्स, टेस्ट, रेकॉर्डिंग, लाईव्ह लेक्चर्स अशा चहूबाजूंनी आपण अभ्यास परिपूर्ण करण्याचा प्रयत्न टीईटीच्या शिक्षक आणि भावी शिक्षकांसाठी करत आहोत. तर आम्ही तुम्हाला सहकार्य करत आहोत, तुम्हीही आम्हाला टीईटी टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन होऊन सहकार्य करा. खूप सारे विद्यार्थी या टेस्ट सिरीजचा लाभ घेत आहेत. त्यांनी अजून जॉईन केलं नाही, त्यांच्यासाठी अजून वेळ गेलेली नाही, त्यांनीही लवकरात लवकर जॉईन करा. आदरणीय सचिन सरांना विनंती करतो की त्यांनी आजचं सेशन सुरू करावं. सचिन सर. ओके. सर्व भावी शिक्षकांचं स्वागत. जॉईंट टेस्ट सिरीज ॲट 499 आणि आपला या मोबाईल नंबर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, परंतु पुन्हा एकदा मी तो नंबर लिहून काढतोय. 0659 7047. तर या नंबरवर फोन करून किंवा फोन पे करून तुम्ही या ग्रुपला जॉईन होऊ शकता. आपण या अगोदर सर्वांना कल्पना आहे, काल आपण वर्तुळ हा टॉपिक आपण सुरू केला होता. वर्तुळ, त्रिज्या, जीवा, व्यास ह्याच्यावर आपण डिटेल उदाहरण घेतलेले आहेत, डिटेलमध्ये उदाहरण घेतलेले आहेत. तर काही ह्याच्यात भरपूर उदाहरणं, भरपूर कन्सेप्ट आपल्याला घेता येतात. चक्रीय चौकोन असल किंवा त्रिज्या वर्तुळ असल, यावर आधारित ही सगळे उदाहरण काल आपण घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. पायथागोरसचा सिद्धांत ह्याच्यामध्ये वापरला जातो, ते सुद्धा आपण काल थोडक्यात याच वर्तुळाच्या टॉपिकमध्ये पायथागोरसचा सिद्धांत आपण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. गरज वाटली तर आपण पायथागोरस स्वतंत्र टॉपिक, स्वतंत्र काही उदाहरणं घ्यायचा आपण प्रयत्न करू. परंतु काल जे होते त्यांना बऱ्यापैकी पायथागोरसचा सिद्धांत उपयोग करता आलेला आहे. तर आपण कोणतेही वेळ न घालवता हा टॉपिक सुरू करू. उरलेले काही उदाहरणं, एक 2-4 उदाहरणं राहिलेली आहेत, नंतर लगेच आपण अंकगणिती श्रेणी ज्याच्यावर टीईटी च्या पेपरमध्ये किमान 2 प्रश्न विचारलेले मला दिसलेले आहेत, तो टॉपिक सुद्धा महत्वाचा आहे, अंकगणिती श्रेणी. तर पहिल्यांदा आपण हा काही उदाहरणं कालच्या ह्याच्यावर राहिलेले आपण घेऊत. आशाताई, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा पी क्यू, जीवा पी क्यू एकरूप जीवा ए बी. ह्या दोन्ही जीवा ज्या आहेत, कोणत्या? या दोन्ही जीवा एकरूप आहेत. ठीक आहे. ही ए पी क्यू, ही पी क्यू आणि ही आहे ए बी. ह्या दोन्ही जीवा एकरूप आहे म्हणून सांगितलेलं आहे. ओ एम लंब ए बी, बघा ओ एम लंब ए बी आहे. तसंच ओ एन, बघा ओ एन हा सुद्धा लंब आहे पी क्यू वर. तर इथं काय दिलंय? सिंपल साधं उदाहरण आहे. अर्चनाताई, ओ एन बरोबर 7, ओ एन बरोबर 7 दिलेलं इथं 7. तर ओ एम विचारलेलं आहे, काही नाही फरक. ही जी काही लंब असतो ना, जर ह्या दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्यावर टाकलेले लंब सुद्धा एकरूप असतात.
जेव्हा एकरूप असतील. काय? जेव्हा एकरूप असतील. जेव्हा एकरूप असतील तर त्या जीवेवर टाकलेले लंब एकरूप असतात. जीवेवर टाकलेले लंब एकरूप असतात. ठीक आहे. आता ON हा 7 आहे. तर OM सुद्धा किती असेल? 7. म्हणजे ON ची लांबी किती असेल? 7. सिंपल आहे. 7 सेमी. ठीक आहे. ह्याच्याबद्दल काही अडचण नाही. आपण पुढचं उदाहरण लगेच घेऊ. असंच उदाहरण आहे जवळपास थोडंफार. जीवा AB एकरूप जीवा CD. बघा, जीवा AB एकरूप जीवा CD. ह्या दोन्ही जीवा या कशा आहेत? एकरूप आहेत. लेंथ ऑफ ON. लेंथ ऑफ ON 5 सेमी आहे. लेंथ ऑफ OM विचारले, सेम आहे. काहीच उदाहरण आहे. काही वेगळं समजून सांगायची गरज नाही. ON किती आहे? 5 आहे. तर OM सुद्धा 5 आहे. ओके. हे ही जे उदाहरण आपण सोडवलेलं आहे, सेम उदाहरण ही आहे. बरोबर आहे का? जीवा AB एकरूप जीवा CD आहे. आता आपण नवीन टॉपिक आपण लगेच सुरू करू. अंकगणिती श्रेणी. अंकगणिती श्रेणी. अंकगणिती श्रेणी. श्रेणी म्हणजे काय? सिरीज. सिरीज ज्याच्यामध्ये काहीतरी नियम असतो. आता संख्या मांडल्यात आपण, हा. समजा 1, 4, 5, 10, 13. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? +3 आहे. +1 आहे. हा. +4 आहे. +3 आहे. ह्याच्यात काही संबंध आहे का रे? काहीच संबंध नाही. ओके. ह्याच्यामध्ये काहीच संबंध नाही. मग समजा अर्च आता आपण अर्चनाताई, तुमच्याकडून रेष ओढली गेली वाटतं. हा. तर समजा आपण आता एक घेतलं उदाहरण, हा. समजा 1, 4, 9, 16, 16, 25, 36. आता ह्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? ह्याच्यामधला फरक सेम आहे का रे? +3 आहे. +5 आहे. +7 आहे. +9 आहे. +11 आहे. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये दोन तुम्हाला संबंध दिसतात. ह्याच्यातला फरक कॉन्स्टंट आहे का रे? स्थिर आहे का फरक? नाही. पण +2 झालेला आहे. +2, +2, +2 आणि +2 असा फरक आपल्याला कॉन्स्टंट दिसतोय. परंतु हा फरक सेम आहे का रे? नाहीये. +3, +5, +7. फक्त इथं काय आहेत? या संख्या वर्ग संख्या आहेत. 1, 4, 9 हे पूर्ण वर्ग संख्या आहेत. कशा वर्ग संख्या आहेत त्या? पूर्ण वर्ग संख्या. हम्म. आता हा एक म्हणजे या वर्ग संख्या आहेत. पण जर आपण थोडं वेगळं उदाहरण घेतलं, आपण कसं उदाहरण घेतलं? 1, 4, 7, 10, 13 अनंत, इन्फिनिटी. आता कितीचा फरक दिसतोय? +3, +3, +3, +3. म्हणजे इथं साधारण फरक, डिफरन्स जे आहे, फरक, हा फरक स्थिर आहे. कसा आहे फरक? हा
स्थिर आहे. ह्याला जेव्हा फरक स्थिर असतो त्या सिरीजला अंकगणिती श्रेणी म्हणतात. काय म्हणतात? अंकगणिती श्रेणी. जेव्हा फरक स्थिर असतो त्याला अंकगणिती श्रेणी म्हणतात. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे. ओके, आता अजून एक एक उदाहरण घेऊन नंतर काही आपल्याला समजा किती 11 7 3 -1 -5. इथं काय दिसतंय तुम्हाला? कितीची वाढ आहे? वाढ नाही, इथं कमी झालेली आहेत. 11तून 4 गेले की 7 राहतात म्हणजे -4. 7 -4, 7 मधून 4 गेले 3 राहिले. आता 3 -4 किती राहतात? -1. -4 किती आहे? कितीची कमी झालेली आहे? -4. पण फरक कसा आहे रे इथं? इथं फरक स्थिर आहे. हा सुद्धा फरक स्थिर आहे. मग ही सुद्धा अंकगणिती श्रेणी आहे. बरोबर आहे? अंक गणिती श्रेणी आहे. बर, मग आपली ही व्याख्या काय आहे? आपल्या आधीच्या पदात एक निश्चित पद मिळून समोरील पद मिळत असेल. बघा इथं कितीची मिळवलेले, ह्याच्यात -4 मिळवलेले आहेत, हा, किंवा मायनस केलेले आहेत. मिळून समोरील पद मिळत असेल तर त्या अंकगणिती श्रेणी म्हणतात. आता ह्याच्यात तुम्हाला इथपर्यंत समजलंय. आता ही जी वर मी उदाहरण दिलेली आहेत तेच उदाहरण आहेत. +3 आहे, इथं +3 आहे. ठीक आहे, ही अंकगणिती श्रेणी आहे. इथं काय रे? इथं -4 -4 -4. आता इथं आपल्याला -4 फरक स्थिर आहे. फरक स्थिर आहे. फरक स्थिर असल तर त्याला म्हणतात डी. डी ची व्हॅल्यू किती आहे? -4 -4 -4. फरक स्थिर आहे. शिवकन्या मॅडम, -4 -4 फरक स्थिर आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? डी ची व्हॅल्यू म्हणतो. डी फरक स्थिर आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला सर्वांना आतापर्यंत समजलं असावं. आता आपल्याला जर आपल्याला एक श्रेणी आहे. कोणती श्रेणी आहे? समजा ही श्रेणी आहे. पहिलं पद 24 आहे, दुसरं पद 20 आहे, तिसरं पद 16 आहे, चौथं पद 12 आहे. आणि आपल्याला विचारलं समजा 7वं पद काढा. कितवं पद? 7वं पद. किंवा 21वं पद काढा म्हणलेत. 21वं पद. मग पद आपल्याला 21वं पद कसं काढता येईल? या सिरीज मधलं पहिलं पद 24 आहे, दुसरं पद 20 आहे. तर जर आपल्याला पद काढायचं झालं तर आपल्याला हे सूत्र वापरावं लागतं. एनवे पद म्हणजे कितवं पद विचारले. ठीक आहे, आता इथं सूत्र आहे. टी एन बरोबर ए अधिक कंसात n - 1 डी. ए म्हणजे काय रे? इथं पहिले पद. एन म्हणजे काय? पदाचा क्रमांक. कितवं पद विचारले त्याच. डी. डी म्हणजे काय? फरक. आता आपण बघितलेलं आहे. चालेल, हे आपल्याला सूत्राचा वापर करायचा आहे. हे सूत्र अत्यंत महत्वाचं आहे. या सूत्रावर आधारित आपल्याला उदाहरणं घ्यायची आहे. हा चॅप्टर तसा तसा सोपा चॅप्टर आहे. आपण ह्याच्यावरले उदाहरण घेऊत आता. इथपर्यंत तुम्हाला सर्वांना समजलं असावं. ठीक आहे. आता इथं काय म्हणले? ए, डी
आणि n ची किंमत काढावी लागते. ए म्हणजे काय रे? पहिलं पद. ए म्हणजे पहिलं पद 12. डी म्हणजे काय? फरक. प्रत्येकामधला फरक कितीचा आहे रे? 12, 16, 20, 24. म्हणजे प्रत्येकामध्ये कितीची वाढ आहे? 4ची. एन. एन म्हणजे कितवं पद आहे? 25वं पद. एन म्हणजे 25वं पद आहे. ओके. आता आपल्याला या सूत्राचा वापर करायचा आहे 25वं पद काढण्यासाठी. ठीक आहे. आता हे सूत्र मी लिहितो, त्याच्यात किंमत ठेवतो. ए अधिक कंसात एन वजा 1 डी. हा. टी एन. एन म्हणजे कितवं पद आहे? 25वं. एन ची किंमत 25 ठेवली. बरोबर. ए ची किंमत किती आहे? 12 अधिक कंसात एन वजा 1. एन म्हणजे किती आहे? 25 वजा 1 गुणिले. इथं आता कंसामध्ये डी मध्ये कोणतं चिन्ह असते? गुणाकाराचं. डी ची किंमत किती आहे? 4. 12 अधिक 25 मधून 1 गेला, 24 गुणिले 4. 12 अधिक 24 गुणिले 4 किती रे? 96. म्हणजे टी 25 बरोबर 12 अधिक 96 किती येतात? 108. आपल्याला कितवं पद विचारलं होतं? 25वं पद या सिरीज मधलं, या अंकगणिती श्रेणी मधलं. मग आपण 25वं पद काढलेलं आहे 108. हम्म सर्वांना समजलं असेल. आता अशा पद्धतीचे उदाहरणं थोडे थोडे म्हणजे जास्त अवघड नाही, सिंपल आहे बी. हा. अशा पद्धतीचे प्रश्न जाणीवपूर्वक विचारले जातात. काय? 4ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या. किती अंकी? 3 अंकी. 4ने भाग जाणाऱ्या. आता 3 अंकीची सुरुवात कुठपासून होते रे? 99 2 अंकी संख्या आहे. आता 100. 100 3 अंकी आहे. 100च्या पुढच्या 3 अंकी आहेत. आणि शेवटची संख्या कोणती आहे रे? 3 अंकी. 999. ह्याच्यामधील आपल्याला संख्या शोधायच्यात. किती संख्या आहेत? आता ए. आता इथं बघा 4ने भाग जाणारी. आता 100 ही 4ने भाग जाती का रे? जाती. 25 चोक 100 म्हणजे पहिली संख्या आहे 100. नंतर 4ने भाग 4 4 न वाढ होती 104. 108. 112. आणि शेवटची संख्या किती आहे? शेवटची संख्या 999 तर भाग जात नाही. हा. 4ने भाग जात नाही. मग 999च्या अगोदर काय आहे? 998. किती आहे? 998. 998. आता 998 4 भाग जातो का? नाही जात. कारण की काय? 4ने भाग दिला, 4 दोन्ही 8, 1 उरला. 4 चोक 16. 19 मधून 16 गेले, राहिले 3. 38 आहेत का 4च्या पाड्यात? नाही. 97 नाही, 96. ओके. म्हणजे 4 न भाग जाणारी संख्या किती आहे? 996. 996. ओके. पहिली संख्या 100, दुसरी संख्या 104, 108, शेवटची संख्या 996. किती संख्या आहेत? किती संख्या म्हणजे यांची किंमत विचारली. 996 कितवं पद आहे? एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ए. ए म्हणजे काय रे? कितवं पद? पहिलं पद. ए म्हणजे पहिलं पद. डी. डी म्हणजे फरक. साधारण फरक किती आहे मध्ये? सगळ्यामध्ये 4चा. आणि हे शेवटचं पद आहे. शेवटचं पद म्हणजे काय रे? टी एन. 996. ह्या यांची किंमत माहित नाही बरं का, टीच्या पायापाशी असलेली. कितवं पद आहे यान? 996 कितवं पद आहे? किती संख्या आहेत? पहिली संख्या 100 आहे. 996 कितवी संख्या आहे? किती नैसर्गिक संख्या आहेत?
ज्याला 3ने भाग जातो. लक्षात आलं का? 996 ला आपण TN म्हणलेलो आहोत. आता हे सूत्रामध्ये किंमत ठेवायच्या. काय सूत्र आहे? TN बरोबर A अधिक कंसात 1 N वजा 1 D. TN. TN म्हणजे शेवटचं पद. शेवटचं पद किती आहे रे? 996. ए म्हणजे काय? 100 अधिक यांची किंमत काय माहित नाही, वजा 1 गुणिले डी ची किंमत किती आहे रे? 4. समजलं का इथपर्यंत? कुछ प्रॉब्लेम आहे क्या? नाही आहे. ओके. हम्म. आता हे 996 ऍज इट इज जसं आहे तसंच. ही 100चं मी पक्षांतर इकडं करतो. इकडं वजा 100 बरोबर हे जशाला तसं. n वजा 1 गुणिले 4. 996 मधून 100 गेले. 896 बरोबर. आता हे गुणिले 4 आहेत ना, मी काय करतो? भागिले 4 करतो. आणि n वजा 1 जशाला तसं. बघा मी 4 कुठं नेलेत? आता हे गुणिले 4 होतं, मी छेदस्थानी 4 नेले. आता 4 न भाग द्यायचा. 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 9 मधून 8 गेले, 1 राहिला, 16 झाले. 4 चोक 16, 4 चोक 16. म्हणजे किती आलेत आपले? 224 बरोबर n वजा 1. आता 224 जाग्यावरच. -1 च पक्षांतर इकडं, या इकडं +1 होतंय. -1 काय होतंय? इकडं इज इक्वल टू n. आता 225 आपले 224 अधिक 1 किती होतात? 225. यांची किंमत किती आलेली आहे आपले? 225. येते का लक्षात? म्हणजे म्हणजे 996 किती संख्या आहे? 4 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी 225 संख्या आहेत. समजलं का एवढं? काही अडचण नसावी ह्याच्यामध्ये. बघून घ्या. चला मी पुढचं उदाहरण घेतो. मेरीला दरमहा 25,000 रुपयांची पगाराची नोकरी मिळाली. तिला किती? 15,000ची नोकरी मिळाली. 15,000. हा, स्टार्टिंग पेमेंट किती आहे? 15,000. तिला दरमहा 100 रुपये पगार वाढ मिळेल. किती रुपये वाढ होणार आहे प्रति महिना? 100 रुपये. तर 20 महिन्यानंतर तिचा पगार किती असेल? म्हणजे 20वा पगार. पहिला पगार किती आहे? 15,000. आणि 20वा पगार विचारलाय. म्हणजे ए अंकगणिती श्रेणीचं उदाहरण आहे. बघा ए म्हणजे काय? पहिलं पद. पहिला पगार 15,000 रुपये. पहिला पगार 15,000 रुपये. नंतर दरमहा 100 रुपयाची वाढ होणार आहे. म्हणजे डी फरक कितीचा होणार आहे? कितीची वाढ होणार प्रत्येक वेळेस? 100 रुपये. ओके. नंतर 20 महिन्यानंतर म्हणजे 20वी पगार. किती पगार? 20वी. यांची किंमत किती? 20. पहिलं पद 15,000 आणि 20वं पद विचारलंय आपल्याला. n बरोबर 20. समजलं का हे काय केलंय मी? इथपर्यंत समजलेलं असेलच. ओके. आता मग हे एवढं कळालं ना, फार सोपं आहे बघा. सूत्रामध्ये किंमत ठेवायची. TN बरोबर A अधिक n वजा 1 D. T यांची किंमत किती आहे रे? 20 बरोबर. A ची किंमत किती आहे? 15,000 रुपये.
अधिक कंसात यांची किंमत 20 वजा 1 गुणिले डी ची किंमत किती आहे 100. इथपर्यंत समजलंय का सर्वांना? काही अडचण? काहीच अडचण नाही. ओके. टी 20 बरोबर 15,000 जशाला तसं अधिक 20 मधून 1 गेला 19 गुणिले 100 बरोबर 15,000 अधिक 19 ला 100 न गुणलं 19 वर 2 शून्य 19 वर 2 शून्य टी 20 बरोबर 15,000 आणि 19,000. आता ही शून्य शून्य 2 शून्य जशा तसे लिहायचे. आता 9 आणि 0 9 1 आणि 5 6 आणि 1 म्हणजे तिचा 20वा पगार किती असेल मेरीचा? 20वा पगार असेल 16,900. 16,900. समजलं का रे सगळ्यांना? बघून घ्या. ए म्हणजे पहिला पगार. कितवा पगार विचारलाय? 20 महिन्यानंतर म्हणजे 20वा पगार विचारलाय. प्रत्येकामध्ये कितीची वाढ आहे? 100ची. ओके. सूत्रात किंमत ठेवली आणि सहज उत्तर मिळालं. ओके. हे असं परीक्षेत विचारलेलं गणित आहे. ठीक आहे. आता मी पुढचं उदाहरण घेतो. हे बी उदाहरण अशाच पद्धतीचं विचारलं गेलेलं आहे. अगदी सोपं आहे. काही याच्यात गोंधळ होण्याची गरज नाही. काहीच एकदम सिंपल सिंपल उदाहरण आहे. एका सभागृहात 35 रांगा आहेत. किती रांगा आहेत खुर्च्यांच्या? 35 रांगा आहेत. ठीक आहे. मग पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत. दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आहेत. 22 खुर्च्या. तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत. अशी कितव्या रांगेतल्या विचारल्यात? 25व्या रांगेत किती खुर्च्या असतील? म्हणजे 25वं पद विचारलंय. 25व्या पहिलं पद म्हणजे 20 खुर्च्या. दुसरं पद म्हणजे काय? 22 खुर्च्या. तिसरं पद म्हणजे काय? 24 खुर्च्या. 23व्या रांगेत आणि 25व्या रांगेत विचारलंय म्हणजे यांची किंमत 25. 25व्या रांगेत किती खुर्च्या आहेत? पहिल्या रांगेत 20 आहेत. म्हणजे ए ची किंमत सांगतो 20. डी डी म्हणजे फरक. प्रत्येकामध्ये फरक कितीचा आहे रे? फक्त 2चा फरक आहे. बरोबर आहे का? सिंपल आहे. हे उदाहरण खरं तर तुमच्यासाठी सोडायला काय हरकत नसावी. तर सोडून देऊ रे मी का अर्धा मिनिट थांबू? ठीक आहे, मी अर्धा मिनिट थांबतो मी. हम्म चला, पाऊण मिनिट 45 सेकंद. चला स्टार्ट. ज्यांच्याकडे वह्या आहेत त्यांनी प्रयत्न करा. 45 सेकंद थांबत आहे. ते ज्यांच्याकडून ओढले गेले त्यांनी प्लीज मोडून टाका. मोडून टाका प्लीज. अरे यार, मी ही माझं माझं सोडू का? फार डिस्टर्ब होतोय वा. ओके. ओके, सोडवलंय. काही जणांनी सोडवलेलं आहे. 15 सेकंदात सोडवलंय. ठीक आहे. अजून काही मूळ विद्यार्थ्यांनी सोडवलेलं आहे. ओके. ओके. ह्याचं उत्तर अनेक विद्यार्थ्यांनी सोडवलेलं आहे. 68 68 आहे.
किती आहे? 68. मी उत्तर सोडवत नाही, हे मी पुढे जातो मी. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता ही पद काढण्यासाठी आपला प्रश्न होता. काय काढण्यासाठी? सिरीज मध्ये किंवा अंकगणित श्रेणीत कितवं पद काढायचंय? तर टी यांचं सूत्र वापरायचं. हे टी यांचं सूत्र. हम्म कितवं पद काढायचं झालं. पण आपल्याला समजा ह्या पदांची बेरीज करा म्हणलीत. काय म्हणलेत? पदांची बेरीज करा म्हणलेत. तर मग सूत्र काय वापरायचं आपल्याला? तुमच्यासाठी तुमच्या समोर सूत्र आहे. एस एन बरोबर एन छेदस्थानी 2 ब्रॅकेट मध्ये 2a अधिक कंसात n वजा 1 कंस बंद डी ब्रॅकेट क्लोज. आता हे आपले सगळे ओळखीचे पद आहेत. यस म्हणजे काय रे? सम. SUM सम म्हणजे काय? बेरीज. यस एन किती पदांची बेरीज? एन. एन म्हणजे काय? समजा आता विचारलं यस 27 विचारले आपल्याला. हा, तर यांची किंमत किती असेल? 27. आता काही वेळ न घालवता आपण यावर आधारित उदाहरण पटकन सोडू. हम्म पहिलं पद म्हणजे काय रे? ए. ए बरोबर 6. सामान्य फरक म्हणजे डी 3. हा, एन बरोबर किती आहे? 27. एन बरोबर 27. यशच्या पायापाशी जी किंमत असते किंवा टीच्या पायापाशी जी किंमत असते, समजा 11 असेल तर यांची किंमत 11 घ्यायची. पाटील मानसीताई यस 27, तर यांची किंमत किती आहे इथं? 27. ओके, मग आपण ह्या सूत्र वापरू. एन बरोबर एन छेदस्थानी 2 ब्रॅकेट 2a प्लस ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट क्लोज. हा, आता यस यांची किंमत किती आहे? 27. 27 इज इक्वल टू 27 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे रे? 6 प्लस यांची व्हॅल्यू 27 -1 इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे? 3. यस 27 बरोबर 27 डिवायडेड बाय 2 6 2 जा 12 प्लस 27 -1 26 इंटू 3. 27 डिवायडेड बाय 2 12 प्लस, आता 26 न 3 ला मल्टिप्लाय करायचं, गुणाकार करायचा आहे. 3 6 जा 18 कॅरी 1 3 2 जा 6 आणि कॅरी आले ते 78. 27 इंटू 2 इंटू हे जे ऍडिशन काय होते? 90. किती येते? 90 येते. बर, मग आपण ह्यानं भाग देऊ. बे एक बे बे चोक 8, एक उरला 10 झाले. बे पंचे 10 म्हणजे किती आलंय? 27 गुणिले 45. यस 27 बरोबर ह्यांचा गुणाकार करायचा आणि इथं उत्तर येतंय. ह्यांचा गुणाकार इथं करून देऊ का? जी काय असेल तर ते तुमच्यासाठी मी सोडतो. ठीक आहे, मी फक्त एकदा थोडी रिव्हिजन घेतो. रिव्हिजन म्हणजे काय? नका, पहिलं पद किती आहे? 6. सामान्य फरक 3 आहे. यांची व्हॅल्यू 27 आहे. बरोबर आहे. मग आपण सूत्र लिहिलं. सूत्र तर तुमच्या समोर आहे. किमती ठेवल्या. यांची किंमत 27, 26 प्लस 27 -1 मल्टिप्लाय बाय 3. या पद्धतीने आपण करत गेलेलो आहोत. ह्याचं उत्तर मला वाटतं काही जणांनी काढलं असेल. किती आलं रे उत्तर याचं? बर, 1215 आला आहे. बरेच जण 1215 सांगत आहेत. ओके,
चला 1215. मोडा मोडा मोडा, कुणाचा आहे 1215? यांचा गुणाकार 1215 आहे. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? काही अडचण नाही. चला आपण पुढचं घेऊ. थोडं थोडं डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट म्हणता येणार नाही. हा. 1 ते 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा. यामध्ये सर्व समसंख्यांची बेरीज. बर, पण किती संख्या आहेत? किती संख्या दिलंय का? जसं इथं इथं आपल्याला यांची किंमत 27 दिली होती. यशच्या पायापाशी 27 होते बेसला. यशच्या बेसला 27 होते. तसं इथं किती संख्याची बेरीज करायची माहित नाही. बर, मग मी काय करतो? एक. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. प्लीज अक्षय सर, प्लीज मोडा. प्लीज मोडा. 1 ते 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज करा. ओके, थँक्यू. 1 ते 350 मध्ये समसंख्या काढायच्यात. हम्म. आता पहिली समसंख्या काय? 1 च्या नंतर 2, 4, 6, 8 आणि शेवटची किती आहे रे? यांच्या मधील म्हणायला लागली. 350 घ्यायची का नको? 348 घ्या. 350 सोडून द्यायची का 300 300 घ्यायची आहे? सांगा. कॉमेंट्स भरपूर आलेले आहेत. काय आहे सांगा मला. काय अडचण नाही. सोडून घेऊ नका. ओके. ऋतुजाताई. ओके. सृष्टीताई. मेघाताई. नो. बरं बरं, नो नो म्हणू नका प्लीज. आता हे मोडा बरं प्लीज. हा. आता हे 348 घ्यायचे आहे. ओके. आता ही कितवं पद आहे काढायचं आपल्याला? आता ए ची व्हॅल्यू किती आहे? डी ची व्हॅल्यू किती आहे? बघा, तुमच्या समोर आहे. ए ची व्हॅल्यू 2 आहे. पण ही अंकगणिती श्रेणी आहे का रे? अगोदर आपल्याला हे सिद्ध करावं लागतं. अंकगणिती श्रेणी. आता यामधला प्रत्येकामधला फरक कितीचा आहे? प्रत्येकामधला फरक +2. प्रत्येकामधला फरक +2 आणि प्रत्येकामधला फरक +2. म्हणजे ह्याच्यातला फरक स्थिर आहे का? आहे स्थिर. कितीचा फरक आहे ह्याच्यामध्ये? साधारण फरक. साधारण फरक 2 आहे. आणि हा स्थिर आहे. कसा आहे? स्थिर आहे. बर, स्थिर आहे म्हणजे काय? ह्याची आपल्याला काय करावे लागतंय? अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. बर, मग अंकगणिती श्रेणी आहे तर आपल्याला TN च आणि SN च सूत्र वापरायला काहीच हरकत नाही. ओके. मग आपल्याला अगोदर हे कितवं पद आहे? पहिलं पद ए आहे, 2 आहे. दुसरं पद 4 आहे. तिसरं पद 6 आहे. आणि 348 कितवं पद आहे माहित नाही.
मग आपल्याला मगाशी जसं वापरलं होतं हे शेवटचं पद आहे ना, शेवटच्या पदाला आपण लिहितो TN 348. ए बरोबर प्रथम पद पहिलं पद आणि डी बरोबर फरक कितीचा आहे 2चा. आपल्याला TN चं सूत्र पहिल्यांदा वापरायचं. ओके, TN चं सूत्र पहिल्यांदा वापरायचं. मग TN बरोबर ए अधिक कंसात n वजा 1 गुणिले डी. TN म्हणजे शेवटचं पद 348. ए म्हणजे 2 अधिक n ची किंमत माहित नाही. डी ची किंमत किती आहे रे, फरक 2चा. बघा 348 ही +2 इकडे आणा -2 n वजा 1 गुणिले 2. असा 348 मधून 2 गेले 346. आता गुणिले 2 काय करायचे, भागिले 2 बरोबर n वजा 1. n वजा 1. आता ह्या 2 न काय करायचं, भाग द्यायचा. बे एक बे, बे एक बे, 3 मधून 2 गेले राहिला 1. बेसती 14 आणि बेत्रिक 6. 176. -1 आहे ना, -1चं पक्षांतर इकडं +1 बरोबर n. म्हणजे 173 + 1 किती होतंय, 174. म्हणजे 174. म्हणजे 1 ते 350 मध्ये सर्व समसंख्या किती आहेत, समसंख्या आहेत 174. 174. ओके. आता आपल्याला याच 174 संख्येची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. मूळ प्रश्न बघा, बेरीज करायची. पण आपण बेरीज केली का इथं, नाही. अगोदर 348 कितवं पद आहे ही काढलं आपण. कितवं पद आहे 348, 174व. मग आपण आता SN चं सूत्र वापरू. 2a अधिक n वजा 1 डी. यस 174. यांची किंमत 174 छेद 2. 2 आणि मध्ये गुणाकाराचे चिन्ह असते. ए ची किंमत किती आहे रे, ए ची किंमत 2 आहे. अधिक बघा यांची ए ची किंमत किती आहे इथं, ए ची किंमत 2 आहे इथं. डी ची किंमत 2 आहे. सेम सेम किंमत आहे. कंसात यांची किंमत 174 वजा 1 गुणिले डी ची किंमत काय 2च. ठीक आहे. आता 2 न भाग द्यायचा. बे एक बे, बे 8 16 हातचाला 1, बेसती 14 म्हणजे 87 आलं. बेचोक 8. 174 मधून 1 गेला 173 गुणिले 2. 87 अधिक 4 अधिक बेत्रिक 6 बेसती 14 हातचाला 1 बेक बे 3. बघा आता बर. मग काय येतं इथं, 87 गुणिले यांची बेरीज किती येते रे, 350. 350 x 174 च पद किती आलंय. आता 87 गुणिले 350 आहे. त्याचा गुणाकार किती येतो, 87 गुणिले 350. ह्याची बेरीज किती आली, 30,450.
ओके. थोडं मोठं उदाहरण आहे, पण परीक्षेत येण्यासारखं उदाहरण आहे. परीक्षेमध्ये शक्यतो सोपे सोपे उदाहरणं येत नसतात. आलं तर लक आहे आपलं. हम्म? तर बघा, हे आपण अशा पद्धतीने पहिल्यांदा टी एन ची किंमत काढली. टी एन म्हणजे शेवटचं पद. त्याने एन ची किंमत काढली 174. ओके. ओके सचिन सर, झालंय अं, आजच्यासाठी. हो, झालंय. अजून एक दोन दोन उदाहरण राहिले, पण उद्या घेऊ आपण ते. ते चालतंय. उद्याच्याला घेऊया, उद्याच्याला किंवा मग परवाच्या दिवशी समजा. हो. येस. एक आपल्या टी आय टीच्या विद्यार्थ्यांचा डाऊट होता, टी आय टी पेक्षा जरा फास्ट घेताय का म्हणून. फास्ट नाही, स्लोच आहे. फक्त थोडस लक्ष द्या. आणि आता ही काठिण्य पातळी जी आहे ती टी ए आय टी पेक्षा थोडी जास्त असते, कारण की टी ए आय टी ला आपल्याला प्रत्येक प्रश्न 36 सेकंदात सोडवायचा आहे आणि टीईटी ला 1 मिनिटात सोडवायचा आहे. म्हणजे आपल्याला सेकंद वाढलेत, 60 सेकंद येतात आता एक प्रश्न सोडवायला. आणि हे जर ट्रिक तुम्ही व्यवस्थित वापरली तर तुम्हाला हे 1 मिनिटात उत्तर निघतं बरं का. तुम्ही सराव करायचा. सराव कसं करायचं काय नाही याच्यासाठी इथं एक्झाम्पल सर घेत आहे. आजचं सेशन खूपच छान झालं, शानदार, जबरदस्त आणि जिंदाबाद. विजय कांबळे सर मराठीसाठी आलेले आहेत. तोपर्यंत मी हे रेकॉर्डिंग, फर्स्ट रेकॉर्डिंग स्टॉप करतो, सेकंड रेकॉर्डिंग चालू करू.